फसवणूक प्रकरणातील आरोपींवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले। आमदार चैनसुख संचेती यांच्या मध्यस्थीमुळे आंदोलनावर तोडगा निघाला। मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 429/2024 मध्ये 3 आरोपींना अटक झाली असून आणखी 3 आरोपी फरार आहेत। फरार आरोपींचा शोध घेऊन 3 महिन्यात अटकेसाठी कसोशीने प्रयत्न करण्याचे लेखी आश्वासन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवी राठोड यांनी दिले। फरार आरोपींच्या मालमत्तेची माहिती घेऊन कायदेशीर कारवाई केली जाणार असून त्यांच्या मालमत्तेच्या खरेदी विक्री व्यवहारावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे। लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले। आमदार चैनसुख संचेती यांच्या मध्यस्थीने आंदोलनाला तुर्तास विराम मिळाला असून पोलिसांनी दिलेले आश्वासन कितपत लवकर पूर्ण होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। मलकापूर शहरातील ख्यातनाम डॉक्टर प्रफुल्ल वासुदेव पाटील यांनी कापसाचा उद्योग केला होता आणि त्यामध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केला आणि त्यांना वेळेच्या आत पैसे मिळाले नाही म्हणून त्यांची फसवणूक झाली आणि आज प्रफुल्ल पाटील हे या ठिकाणी मलकापूर किंवा कुठेही त्यांचा ट्रेस लागत नाही। पोलीस त्यांची शोध घेत आहेत। त्यांच्यावर 420चा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आज कोर्टामध्ये सुद्धा त्या ठिकाणी दोषारोपपत्रसुद्धा दाखल झालेले आहे आणि पोलीस यंत्रणा यांनी कसून चौकशी करून या आरोपींना 3 आरोपी अटक झालेले आहे। मुख्य आरोपी वगैरे जे आहेत त्यांना अटक करण्याचं काम ते करणार आहेत आणि 3 महिन्यामध्ये याचा पूर्णपणे कसून शोध केल्याशिवाय पोलीस यंत्रणा फक्त बसणार नाही आणि हे उपोषणकर्ते यांनी पोलीस यांनी दिलेल्या आश्वासनावर आणि आपल्या शब्दावर आज उपोषण मागे घेतलेलं आहे आणि निश्चितच यातून मार्ग निघेल आणि त्यांची कोणतीही मालमत्ता ही विकल्या जाऊ नये याच्याकरता पोलीस खबरदारी घेत आहे आणि तशा प्रकारची जाहिरात वगैरे वृत्तपत्रात ते देतील आणि यांना आपले पैसे मिळतील। 5,13,00,000 याच्यावर रक्कम शेतकऱ्यांना अजून त्यांना देणे बाकी आहे। यामुळे सर्व शेतकरी वर्गामध्ये कापूस उत्पादक जे आहेत त्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे आणि त्यांचे हाल होत आहेत। हे या ठिकाणी बोलणं मला आवश्यक वाटते आणि पैसे मिळाल्यास त्यांचं निश्चितपणे यातून सर्व सुटका होईल। देशोन्नतीसाठी अनिल कुमार गोठी यांची रिपोर्ट।